उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा प्रतिष्ठानच्या वतीने मनपूर्वक स्वागत. मिडबावचे सुपुत्र आणि मिडबावची शान आपण ज्यांना म्हणतो ते सन्माननीय श्री दत्ता मिडबावकर, अफगाणिस्तान टीमचे टीम मॅनेजर, वर्ल्ड कप आणि T20 वर्ल्ड कप, वासंती चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक, वर्ल्ड कप आणि T20 वर्ल्ड कप, वासंती चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक, ज्यांच्या माध्यमातून अनेक शैक्षणिक कार्य केले जातात, गरजू विद्यार्थ्यांना मदत केली जाते, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सदस्य आहेत. त्याचप्रमाणे नॅशनल क्रिकेट क्लब मार्फत क्रिकेट अकॅडमी स्थापन करून अनेक नवनवीन क्रिकेटपटू तयार करण्याचं काम, त्यांना मार्गदर्शन काम करण्याचं काम सन्माननीय श्री दत्ता मिडबावकर करत आहेत आणि ते आमच्या मिडबाव गावचे सुपुत्र आहेत. ही आमच्यासाठी नक्कीच अभिमानाची बाब आहे. सन्माननीय श्री दत्ताजी मिडबावकर यांचं रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या वतीने आणि आमच्या संपूर्ण मिडबाव गावाच्या वतीने मनपूर्वक स्वागत. मी भाईजीनर यांना विनंती करते की आपण दत्ता मिडबावकर यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं. ठीक. तर आमच्यासोबत राजश्रीताई लोके पवार मॅडम आहेत. थोडक्यात आम्हाला त्यांच्याशी चर्चा करायला आवडेल. यशस्वी उद्योजिका आणि मिडभाव नगरीतूनच त्यांचा तो प्रवास सुरू झालेला आहे. तर ताई आपण सुद्धा जॉईन व्हा. थोडक्यात आपण ती चर्चा करूया. कारण गाव छोटं असावं, मोठं स्वप्न मोठं ठेवावं लागतं आणि राजश्रीताईंचं ते स्वप्न त्यांनी पूर्ण केलेलं आहे आणि त्यांच्या प्रतिदेवांचं देखील तितकंच सहकार्य त्यांना मिळते. ताई, मिडबाव नगरीबद्दल थोडक्यात आम्हाला जाणून घ्यायला आवडेल, कारण तुम्ही लहानपणापासून या रामेश्वर प्रतिष्ठानच्या सदस्य राहिलेल्या आहेत किंवा तुम्हाला ती माहिती असेलच. थोडक्यात जो प्रवास जेव्हा तुम्ही पाहिला तेव्हापासूनचा. प्रथम मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल आपल्या मनीष सरांचं स्वागत करते, थँक्स बोलते. मी आधी मनीष सरांना हे सांगेन की 3 दिवस झालेत, आज आपला 4था दिवस आहे. कॉमेंट्री एवढी सुंदर आहे, म्हणजे आम्ही तिकडे मुंबईत राहून असं झालं की आम्हाला आता जायला पाहिजे आणि ते ओढ लागते आणि न येणारे माणसं यायला लागलेत की जाऊन आपण तिथे प्रोत्साहन द्यावा सगळ्यांना. त्या हिशोबाने आम्ही यायचा प्रयत्न. आता रामेश्वर प्रतिष्ठानचं सांगायचं म्हटलं तर आमचं मिडबाव हे गाव खूप छोटं आहे, लोकसंख्या कमी आहे आणि लोकसंख्या कमी असून अशा प्रकारचे इव्हेंट बनवणं किंवा भरवणं हे खूप इझी नाही आहे हा टास्क. आणि ह्याच्यासाठी खरंच पहिल्यांदा तर आपण शैलेश लोके आणि आमचे भाई नरे यांचं खरंच म्हणजे अभिमान वाटण्यासारखं आहे की त्या एवढ्या छोट्या गावामध्ये त्याने आज वर्षीचं तर आपलं 6,66,000 असं या अशा प्रकारे त्यांनी प्राईज ठेवलेलं आहे. आणि एक तर मी तुम्हाला आता एक सांगायचं म्हटलं तर आमच्या इकडे तेवढे स्पॉन्सर नाही मिळत. खरंच खूप मोठा हा प्रॉब्लेम असतो, पण त्यातून पण आम्ही सगळ्या प्रकारे त्याच्यावर मात करून आम्ही ती यशस्वीरित्या आजपर्यंत आपण चालवत आलेलो आहे टीम. शैलेशबद्दल किंवा भाईंबद्दल बोलायला गेलो तर ते मातीशी जुळलेली लोक आहेत. प्रत्येक वेळी म्हणजे आज हे इव्हेंट भरत आहे किंवा दिखावा वगैरे नाही, तर खरोखर मनापासून त्यांचं श्रेय प्रत्येक तळातल्या माणसांपर्यंत आहे आणि त्यांनी त्याचं म्हणजे उदाहरण आज दाखवलं असेल. ठीक आहे, इथे पब्लिक खूप कमी असेल किंवा काय असेल, पण लाईव्ह आजकाल आपल्याकडे लाईव्ह असल्यामुळे, इंटरनेट असल्यामुळे लोक घरी बघून त्याचा स्वाद घेतात, आनंद घेतात. तुम्ही पाहिलं असेल पहिल्या दिवशी आपले व्ह्यूवर्स 1.5 लाखाच्या वरती गेलं, 2.5 लाखापर्यंत गेलेले. अशा प्रकारे आपले व्ह्यूवर्स पण वाढत आहेत. मी सांगेन उद्याच्या दिवशी आपल्याकडे हा सगळा पूर्ण तुडुंब भरलेला असेल, कारण फायनल असेल. चांगले प्लेयर यायला लागले आहेत. पहिले थोडे लोकल इकडे तिकडे असायचे, पण आता आपल्याकडे चांगले केतन मात्रे आज आलेले आहेत आणि ते ISPLचे स्टार प्लेयर आहे. परत योगेश पेनकर, विजय पावलेचे त्या विजय
कॅप्टनशिपमध्ये त्यांनी ISPL मारलेली आहे. योगेश पेनकर सेमीपर्यंत फायनलपर्यंत पोहोचलेले आहेत ISPL मधले. आणि असे प्रत्येक आपल्या याच्यामध्ये चांगले प्लेयर येऊन खेळतात. खरंच हा अभिमानाचा. आणि आमच्या इथल्या छोट्या गावातल्या जे क्रिकेट प्रेमी आहेत त्यांना या स्टार क्रिकेटर्सना भेटण्याची संधी मिळते. तुमच्यासारखे कॉमेंट्री मॅन इथे येतात. आज मला वाटतं कुणाल दाते सर पण आज येणार होते. त्यांचं काहीतरी थोडंसं शेड्यूल आहे त्यामुळे ते आले नाही. गेल्या वर्षी ते होते. ह्या कार्यक्रमाला किंवा ह्या इव्हेंट म्हणा किंवा काय त्यासाठी आपण जे आज ह्या स्टेजला पोचले याच्यात तुमचे सगळ्यांचे लास्ट इयर 70 होतं आपल्याबरोबर. यावर्षी आपल्याबरोबर गौरव आहे. सगळ्यांचा तेवढाच हात आहे या क्रिकेटला ह्या स्तरावर नेऊन बसवण्याचा. आणि खरंच सगळ्यांचं मी अभिनंदन पण करेन. आणि एवढा सपोर्ट आम्हाला दिला आहे. नेक्स्ट इयर आपण काहीतरी वेगळं करू. नेक्स्ट इयर अजून आपले चांगले प्लेयर येतील असं आपण हे करू. आणि काय प्रत्येक वेळी कुठलाच कार्यक्रम तुमचा 100% परफेक्ट होतो असं नसतो. काही ना काही त्रुटी असतात आणि प्रत्येक त्रुटी आम्ही भरून काढायचा प्रयत्न करू. आणि नेक्स्ट इयर याच्यापेक्षा अजून काहीतरी वेगळं प्रत्येक वेळी करण्याचा प्रयत्न करून. आणि मी माझा भाऊ शैलेश त्याला तर मी खरंच सांगते सगळ्यांनी खरं हॅट्स ऑफ आहे त्याला. आणि एवढं मोठं आणि खरंच क्लॅप केलं पाहिजे त्याला की ह्या एवढ्या याच्यामध्ये त्याने हे केलं आहे. आणि भाईसारखा व्यक्ती महत्त्व त्याच्या पाठीशी उभं आहे. कारण ते कोणा बोलतात ना सपोर्ट असल्याशिवाय कोणी काही करू शकत. आणि तसंच मंडळाचे कार्यकर्ते मग खूप मेहनत करतो खूप. म्हणजे मी त्याला पहिल्यापासून विचारलं अरे काय रे बरोबर नाही आहे मी तिकडनं रे काय तुझं असं. तर तो मला बोलायचा मॅडम काय करू थांबा बघतो. म्हणजे प्रत्येक गोष्टीला प्रत्येक कार्यकर्ता ज्या मंडळाशी निगडीत आहे त्याला आपला कार्यक्रम कसा सक्सेसफुल करू शकतो याचा प्रयत्न करत असतो. ताई तुमच्याशी मी नक्कीच यानंतर देखील बोलीनच. प्रताप जसा तुम्ही मंगेशचा उल्लेख केला, मंगेश आपण जॉईन व्हायचे प्लीज. मंगेश यांनी सुद्धा शिक्षणामध्ये पदवी घेतलेली आहे जी माहिती आम्हाला मिळालेली आहे. उत्तम वक्ता ते आहेत. मंगेश आता ताईंनी तुमच्या नावाचा उल्लेख केला आणि खरंच तुम्ही त्या पद्धतीने तुमच्या कार्यप्रणालीमध्ये व्यस्त असता. तर ह्या वर्षाचा प्रवास खूप चांगला राहिला आहे. मॅडम काय बोलतात की त्रुटी वगैरे काय मला वाटतं कालपर्यंत आपण 4.5 लाख 5 लाखांची व्ह्यूज 3 दिवसात कंप्लीट केलेली आहे. प्रेक्षक सुद्धा स्टँड जास्त आहेत. स्टँड आपण वाढवलेत त्याचमुळे तुम्हाला काही गॅप्स दिसत असतील पण प्रेक्षक 100% काल तर 1:30 वाजेपर्यंत सुद्धा प्रेक्षक होते. तर मंगेशजी काय म्हणाल या मागच्या 3 दिवसाच्या प्रवासाबद्दल या स्पर्धेच्या? मुळात आमच्या गावामध्ये एवढी मोठी टुर्नामेंट होते म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात एवढ्या मोठ्या प्रमाणात टुर्नामेंट भरवणं साधी गोष्टी नाही. कारण प्रत्येक प्रतिष्ठानच्या किंवा टुर्नामेंटच्या संदर्भात जो काही निर्णय असेल किंवा काय करायचं असेल तर मी माझ्या डोळ्याने पाहिलेला आहे. गेला 1 महिना पूर्ण नियोजन 1 महिना मैदान बनवण्यापासून ते साऊंड किंवा डेकोरेट याला ऑर्डर देण्यापासून इतर आर्थिक पाठबळपासून शैलेशची जी काय मेहनत आहे त्या मेहनतीबरोबर शैलेशबरोबर मी असतो. कारण शैलेशची काय धडपड करतो ते शब्दात सांगून समजणार नाही. सगळ्याचं सोंग करता येतं, पैशाचं सोंग करता येत नाही. आणि एवढे मोठे इव्हेंट करण्यासाठी लाखोनी रुपये लागतात. 25 ते 30 लाख रुपये बजेट आहे आणि सगळं श्रेय ते शैलेशचं आहे. कारण मेहनत गावामध्ये एवढा मोठा इव्हेंट होणं आणि माझं असं वैयक्तिक मत आहे यामध्ये वैयक्तिक द्वेष न बाळगता गावामध्ये गावाच्या नावासाठी सर्वांनी एकत्र येऊन जेवढ्यात मोठी स्पर्धेचं आयोजन करता येईल त्यासाठी सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे. आणि मी सहकार्य करतो म्हणजे मी मोठा नाही कारण मी या गावाशी माझं नातं जोडलेलं आहे. मी या गावात राहतो. समाजाशी माझं प्रत्येकाशी ऋण जुडलेले आहेत. त्यामुळे मला हे करणं माझं कर्तव्यच आहे आणि यापुढे पण करत राहणार. ताई तुमच्या दादांबद्दल मी तुम्हाला प्रश्न न विचारता त्याच्या मित्राला विचार म्हणजेच गोल्डन मॅन आहेत शैलेशजी. त्यांना सोन्याचं खूप जास्त प्रेम आहे पण मला असं वाटतं त्यांचं मन त्यापेक्षा जास्त कॅरेटचं आहे. कारण मागच्या 3 दिवसात मी इकडे तिकडे चर्चा करतो. माझा स्वभाव आहे गावात मी इकडे तिकडे दुकानदारांना किंवा जिकडे काय जातो तिकडे ती माहिती घेतो. तर इतकं चांगलं नागरिकांचं मत भाईजी दरे यांच्याबद्दल असेल आणि शैलेशजी लोके यांच्याबद्दल असेल की भले सक्का भाऊ आमच्या मदतीला येणार नाही रात्री अपरात्री पण शैलेशजी लोके आणि भाईजी दरे नेहमी उपस्थित राहतात. तर थोडक्यात त्याबद्दल कोविड काळामध्ये सगळ्यांनी मेहनत घेतली नो डाऊट पण गावा ठिकाणी ते रिसोर्सेस नसताना जी मेहनत यांनी घेतली आहे रामेश्वर प्रतिष्ठान घेतली आहे त्याबद्दल. कोविड काळातलं म्हणायचं झालं तर 50 ते 60 बॉड्या घरातील पण व्यक्ती त्या ठिकाणी
उपलब्ध नसायचे त्या ठिकाणी अग्नी द्यायचं काम रामेश्वर प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांनी केलं. त्यामध्ये भाई नरे असतील, शैलेश असतील आणि संपूर्ण टीम, त्या संपूर्ण टीमच्या बळावर ते काम केलं. ते मला वाटतं महाराष्ट्रात म्हणण्यापेक्षा पूर्ण भारतभरात कोणी केलं नसेल. त्याचप्रमाणे शैलेशचं जर सांगायचं झालं, दिसतो मला ओरडेल पण त्याच्या मनात काय नसतं. शिस्तीसाठी आम्हाला पण ओरडतो, मोठ्या भावाप्रमाणे आम्हाला ओरडत असतो, पण मनाने एवढा हळवा आहे. प्रसंग कोणावरही असू दे, आपल्या दुश्मनावर जरी प्रसंग असेल तर शैलेश लोके पहिला तिथे उभा असतो. तो माझा आहे, तो परका आहे, कधीच विचार करत नाही. तो माझ्या मिडबाव गावातला आहे, आजूबाजूच्या गावात देखील प्रसंग पडला तरी शैलेश स्वतःहून उभा राहतो. शैलेशची एक स्टोरी मी सांगू शकतो आणि सांगा योग्य आहे. एका महिलेवर प्रसंग पडला होता. शैलेशच्या हातात देखील कॅश नव्हती, पण शैलेशने आपल्या हातातील गळ्यातली ती गोल्डन मॅनची चैन होती ती त्यांच्या हातात दिली आणि त्यांना सांगितलं तुम्हाला आता काय आर्थिक मदत, वैद्यकीय खर्चासाठी मदत होती ती शैलेशने त्यामार्फत केली होती. आमच्या गावातली व्यक्ती नसून देखील असा शैलेश लोके आहे आणि मिडबाव गावच्या प्रत्येक व्यक्तीच्या पाठीमागे आणि प्रत्येक कुटुंबाच्या पाठीमागे शैलेश उभा असतो आणि त्याचा अभिमान आहे आम्हाला आणि नेहमी अभिमान राहील. तर ही झाली फक्त स्पर्धेबद्दल माहिती आणि कोविड काळामध्ये माहिती, पण पूर्ण वर्षभर श्री रामेश्वर प्रतिष्ठान विविध कला, क्रीडा, सामाजिक, वैद्यकीय, शैक्षणिक या क्षेत्रामध्ये काम करते. तर त्या कार्यांबद्दल थोडक्यात माहिती. शैलेश बद्दल बोलायचं तर जसं आता त्याने सांगितलं, जे मेडिकली काही प्रॉब्लेम असेल तर त्याने बघितलं नाही आणि चेन काढून हातात दिलं. अशाच प्रकारे त्याने ॲम्ब्युलन्स दिलेले आहेत. आमचं एक खूप छोटं गाव आहे, तुम्ही बघाल तर तिथे हॉस्पिटल एक वरती आहे आणि कमी संख्या गाव असं जरी असलं तरी वाड्या अशा लांब लांब असलेल्या आहेत, तिथपर्यंत पोचणं. आज जे आम्ही बोलतो ना की सुधारणा, म्हणजे आमचे आधीचे पण म्हणजे मला बोलायला आपले फाटक साहेब होते सरपंच, त्यांनी पण रस्त्यापर्यंत तिथे नेलेलं आहे. आज ते आमच्याबरोबर नाही आहेत हयात, पण त्यांची आठवण करण्यासारखी आहे आणि त्याचंच काम आहे ना कंटिन्यू शैलेशने केलेलं आहे. म्हणजे गाडी घरापर्यंत पोचायला पाहिजे. एखाद्याची रिक्षामध्ये प्रसंगी जर समजा त्याला बरं नाही आहे किंवा तिथून त्याला घेऊन जायचं आहे तर ॲम्ब्युलन्स पोचण्या एवढा रस्ता त्याने तिथपर्यंत नेलेला आहे. आणि आम्हाला त्याचं, आणि तुम्ही खरंच सांगते कुठलंही त्याच्याकडे पॉलिटिकल पद नाही आहे आणि ते नसताना जेव्हा तो माणूस त्या प्रसंगात असतो त्याला हॅट्स ऑफ केलं पाहिजे. आणि खरंच ती समाजसेवा आहे. पदासाठी सगळेच असतात, पण समाजासाठी माणूस काही आपला स्वार्थ न ठेवता तर मनापासून त्यामध्ये विलीन होतो ना, तो खरा माणूस आहे. आणि तो आहे आमचा शैलेश. त्याने खूप साऱ्या गोष्टी, काही अजून आहेत गोष्टी करायच्या, मी त्याचा कान नेहमी पकडत असते कारण तो माझा भाऊ आहे. ए बाबा पाण्याचं एवढं यायला पाहिजे, हे झालंच पाहिजे, ते केलं पाहिजे, पण तो नेहमी हसत ताई करूया ना, ताई करूया ना, आणि हे करतो. मी तुम्हाला सांगते, मी जेव्हा फर्स्ट टाइम माझी टीम इथे दिलेली माझ्या गावासाठी, मी म्हटलं चला उतरू, मी म्हटलं पुढच्या वर्षी आपल्याला 5 लाख ठेवायचं आहे. आणि खरंच त्या व्यक्तीने 5 लाखाची टुर्नामेंट ठेवलेली आहे. मला सांगा ना कुठला असं हे करू शकतो. मी आली आणि बोलायला आपल्याला सोपं आहे, ते सगळं अरेंजमेंट करणं खूप कठीण आहे, जसं मंगेशने सांगितलं त्याप्रमाणे. आणि हा व्यक्ती रात्री तुम्ही 12, 1, 2 वाजून दे, तुम्ही कॉल करा त्याला, शैलेश प्रॉब्लेम आहे, तो जर माणूस तिथे हजर नसेल तो तुम्ही सांगाल ते मी हरेन, माझी प्रॉपर्टी पण पूर्ण लिहून घ्या जर तो नाही पोचला तिथे तर. म्हणजे एवढा विश्वास आम्हाला त्याच्याबद्दल आहे, हे मेन आहे. शैलेशला बाळकडू आमचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष भाई नरे यांच्याकडून मिळालं आहे. बाळकडू मिळालं म्हणजे पहिल्यापासून भाई नरे हे समाजकार्यात, प्रसंग मिडबाव गावात नको पंचक्रोशीत कुठे पण विचारा भाई नरे नाव. लोकांना भाई नरे नावाची भीती वाटते, पण भाई नरे नावातून आतून प्रेमळ किती आहेत ते त्यांच्या जवळ राहणाऱ्या सगळ्या सहकार्यांना माहीत आहे. कोणताही प्रसंग असो, भाई नरे ही व्यक्ती तिथे उपस्थित असते, त्यामध्ये त्यांचा कुठलाही स्वार्थ नसतो आणि ते बाळकडू लोकांना भाई नरेंच्या माध्यमातून भेटलेलं आहे. त्यांचे देखील विशेष आभार मानावे लागतील. आता आपण या स्पर्धेबद्दल थोडक्यात तुमच्याशी माहिती घेऊया. आपण या स्पर्धेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जास्तीत जास्त संघ खेळवलेत.
जास्तीत जास्त खेळाडूंना आपण प्राधान्य दिलं. या स्पर्धेच्या माध्यमातून जे प्रेक्षक येत आहेत त्यांना आपण प्रत्येक दिवशी माफक दरामध्ये एक शुल्क घेऊन एक बक्षीस वाटप करतोय. तर या सर्व नियोजनाबद्दल थोडक्यात माहिती, कारण हे महत्त्वाचं आहे. प्रेक्षक हा अविभाज्य घटक आहे कुठल्याही स्पर्धेचा, आणि त्यातल्या त्यात आपल्या परिसरातील क्रिकेटपटूंना इतक्या मोठ्या पारितोषिकाची रक्कम असं स्पर्धा खेळण्याची संधी मिळावी, त्यासाठी ते विशेष मेहनत प्रतिष्ठानने घेतलेली आहे. प्रतिष्ठान नेहमी आपण दरवर्षी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत असतो, आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गेल्या वर्षी पण सर्वात मोठी स्पर्धा ही आपली झाली होती. यावर्षी देखील आपलं नाव आहे, आणि स्थानिकांना प्राधान्य देण्यापासून मुळातच 5-6 वर्षापूर्वी शैलेशने मला सांगितलं होतं ही स्पर्धा आपण स्थानिकांना डेलिगेट केली पाहिजे, स्थानिकांना संधी दिली पाहिजे. त्याचप्रमाणे आम्ही स्थानिकांना संधी देतो. प्रत्येक क्षेत्रात खेळाडू पण स्थानिक खेळले, कॉमेंटेटर पण स्थानिक आहेत, साऊंड सिस्टीमवाले पण किंवा डेकोरेटेडवाले आहेत तो पण स्थानिकच आहेत. म्हणजे स्थानिकांना प्राधान्य दिलं, कारण स्थानिकांना व्यासपीठ मिळायला पाहिजे. बाहेरून येतील, बाहेरून मोठे खेळाडू खेळतील, ते घडतील, पण स्थानिकातून नवीन कोणतरी खेळाडू घडेल, नवीन कोणतरी उद्योजक घडेल, याला आपलं प्राधान्य असणार. त्यासाठी आम्ही 100% प्रयत्न करत आहोत. महिलांचा सन्मान देखील ताई महत्त्वाचा आहे, आणि आजकाल जेव्हापासून महिला विश्वचषक झाला आहे आणि तो भारतीय महिलांनी जिंकला आहे, तर महिलांसाठी देखील क्रिकेट आता हा नवीन विषय राहिलेला नाही आहे. आणि तुम्ही आपण नेहमी दरवर्षी महिलांसाठी विशेष स्टँड बनवतो, महिलांचा विशेष आदर राखतो, त्यांचा मुख्य म्हणजे सन्मान केला जातो. त्याबद्दल थोडक्यात महिलांबद्दल बोलायचं तर हेच सांगते मी तुम्हाला. आपल्या इथे 5 दिवस पैठणी वाटप करतात. ही कोणासाठी? महिलांसाठी. ह्याचा विचार कोणी केला? शैलेश भाऊने केला की नाही आपल्याला महिलांना इथपर्यंत आणायला पाहिजे, आणि महिलांना आवड निर्माण झालेली आहे. हळदी कुंकूचा कार्यक्रम असतो, अशा प्रकारे आपण काहीतरी विविध हे करून आणायला प्रयत्न करतो. आता माझ्या डोक्यात मी इकडे यायच्या अगोदर आपण ना अशी एक टीम बनवायला पाहिजे लेडीजची, की एक तरी टीम इथे खेळायला पाहिजे या 5 दिवसामध्ये. काही खेळून दे, कसंही असून दे, त्याच्यात माझी मुलगी पण असेल इथे खेळायला, ती क्रिकेट खेळते तर ती पण येईल. म्हणजे माझं हेच म्हणणं आहे की लेडीज एक एन्जॉयमेंट, एक असंच फन अँड गेम म्हणून आपण त्यांची टीम उतरवावी, आणि नेक्स्ट इयर आम्ही त्याचा नक्की प्रयत्न करू. आणि मी शैलेशला परत हे एक सांगेन, यावर्षी आपण काहीतरी वेगळं एक लेडीजची टीम बनवूया आपण आणि खेळूया. तर हेच आहे की लेडीजना प्रोत्साहन देऊन प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे घेऊन. आज आमच्या मंचावर जान्हवी लोके मॅडम आहेत, एवढं सुंदर त्यांचं म्हणजे ते एका स्टेजवर येऊन त्या टीचर आहेत, त्या टीचरच्या आणि एक गाणं गेल्या वर्षीचं पण रामेश्वर प्रतिष्ठानचं गाणं त्यांनीच लिहिलं होतं, यावर्षीचं पण त्यांनीच लिहिलं आहे. मग अशा महिलांचं टॅलेंट आमच्या मिडबावमध्ये आहे, आणि ते दाखवण्याचं काम शैलेश आणि भाई नरे यांच्या मार्फत होतं आहे. आणि खरंच आज मला पण इथे येऊन बोलायचा संधी मिळते किंवा काही असेल तर ते आहे माझी ओळख. मी खरंच कोकणातली आहे, मिडबावमधली आहे, पण माझं येणं जाणं खूप कमी होतं. म्हणजे माझं फक्त काय माझ्या घरापुरती होतं. आज मला जी ओळख आहे ना, कुडाळ, कणकवली, खरं रामेश्वर प्रतिष्ठानमुळे मिळाली आहे. माझी टीम उतरली त्यानंतर मला आत्ता पण मला हेच RR11ची टीम नाही आहे का? म्हणजे हे जे आहे ना, हे मला प्रेम रामेश्वर प्रतिष्ठानमुळे मिळाले. आज मला आमच्या कोकणात काही जागे मी आवर्जून सांगेन, सुप्रीमोला मी गेली होती, तुम्ही पण होतात तिथे. कुणाल दाते सर होते. कुणाल दाते सरांनी माझी ओळख करून दिल्या साहेबांना. ते म्हणाले की या रामेश्वर प्रतिष्ठानच्या सदस्य आहेत आणि यांच्याकडे पण अशी टुर्नामेंट मोठी, गाव छोटं असून बनवतात. माझं तिथे ना त्यांनी मोठं म्हणजे सन्मान केलं, आणि मला ते एवढं भारावून गेलं ना की एवढ्या मोठ्या मंचावरती आपल्याला आज रामेश्वर प्रतिष्ठानमुळे जाता आलं. तर ह्याच सगळ्या गोष्टी आहे की महिलांना कसं पुढे करायचं आहे हे शैलेश भाऊ आणि भाई नरेंकडनं शिकावं. आणि प्रत्येक म्हणजे त्यांचं हेच आहे, चूल मूल नाही तर चूल मूलच्या बाहेर येऊन घडा, चालवा. ह्याच गोष्टीने आम्ही पुढे चाललो आणि ह्याला नक्की अजून पुढे पुढे खूप चांगल्या प्रतिसाद मिळेल आम्हाला. आम्ही बोलतो ना जिंकू, आम्ही तो बोलतात ना तो वरचा टॉवर आहे ना, तो पार करायचा आम्ही प्रयत्न करू, आणि त्याला सगळं तुमच्या लोकांची सगळ्यांचीच आम्हाला साथ मिळेल, आणि आम्ही एक दिवस ते अचीव करू. आणि तुम्हीच असाल इथे आम्हाला परत आमचा इंटरव्ह्यू घ्यायला. मंगेश, आता थोडक्यात आपण आभार व्यक्त करायचं झालं, कसं व्यक्त करायचं? आभार व्यक्त करतो, पण मिडबाव गावचं अनेक रत्न जन्मली, त्यात आमचे सन्माननीय दत्ता मिडबावकर हे क्रिकेट क्षेत्रात मोठं नाव आहे.
अफगाणिस्तान टीमचे ते टीम मॅनेजर आहेत. T20 वर्ल्ड कपच्या आताच्या पण आणि याच्या आधी वर्ल्ड कप झाला त्याचे पण MCAचे ते सदस्य आहेत. आणि त्यांनी एक अकॅडमी चालू केलेली आहे, नवोदित खेळाडू घडावेत. त्यांनी क्रिकेटला आपलं विश्व मानलेलं आहे. क्रिकेटसाठी ते ध्येय वेडे आहेत आणि नवोदित खेळाडू तयार व्हावेत त्यासाठी ते प्रयत्न करत असतात. मिडभाव दत्तादादा येत आहेत. दत्तादादांची एक स्टोरी सांगतो. एक विद्यार्थी त्या दिवशी आला होता, दत्तादादांना मी भेटायला गेलो होतो. तो क्रिकेटच्या अकॅडमीत शिकतो आहे. दत्तादादांनी पहिलं आपल्या मिडभावचा आहे, आपण त्याला प्राधान्य दिलं पाहिजे आणि दत्तादादांनी सहकार्य केलं. म्हणजे दत्तादादा देखील नवोदित खेळाडू घडवण्यासाठी प्रयत्न करतो आणि दत्तादादा ही व्यक्ती भरपूर मोठी आहे, फक्त ती आमच्याबरोबर असते त्यामुळे आम्हाला त्याची किंमत नाही. दत्तादादा खरोखरच तुझं या ठिकाणी आम्ही अभिनंदन करतो आणि दत्तादादा पण देखील आता या ठिकाणी बोलेल. सर्वप्रथम मी आमचे प्रथम नागरिक गावाचे भाईनरे आणि आमचं एक या क्रिकेटचा माहोल किंवा गावातला पंचक्रोशीतला माहोल बनवणारा एक आधारस्तंभ शैलेश लोके, या दोघांचं पहिलं मी आभारी आहे. कारण ही सगळी जी मुलं दिसत आहेत काम करणारी, यांना एकत्र आणणं हे तसं अवघड असतं. कारण सगळे पंचक्रोशीतली मुलं आहेत, ती कुठल्या ना कुठल्या कामानिमित्त बाहेर असतात, कोणी कॉलेजमध्ये असतात किंवा त्यांचे पर्सनल कामं असतात, त्याच्यासाठी ती बिझी असतात. पण या 5 दिवसामध्ये ती सगळे एकत्र येतात आणि स्वतःच्या घरातला कार्यक्रम आहे असं समजून काम करतात. आणि हे मी नाही सांगत आहे, तर तुम्ही फेसबुक असेल किंवा यूट्यूब असेल, हे सगळं इंस्टावर सगळेजण बघत असतात. मुंबई म्हणजे माझ्या मुंबईमध्ये सिंधुदुर्गातली राहणारी, रत्नागिरीतली राहणारी लोक आहेत, या टुर्नामेंटला फॉलो करतात, या टुर्नामेंटला बघत असतात. आम्हाला इथे वाटतं की आमचे स्टँड खाली आहेत. नाही, आमचे स्टँड ऑलरेडी भरले आहेत. सगळी जेवताना मॅच बघतायत, चहा पिताना मॅच बघतायत. रामेश्वर प्रतिष्ठान जे आयोजन करतं त्यांना आभार त्यांचे मानले पाहिजे. कारण त्यांचं आयोजन हे मी बघितलेल्या आयोजनात नंबर 1 आहे. नंबर 1 आहे ह्याच्यासाठी आहे की खरोखर हे आयोजन करताना हे जे त्यांना होणारे त्रास आहेत हे ते सहन करून करतायत. 5 दिवस एवढं सगळं मॅनेज करणं किंवा लोकांना प्लेयर्सना चांगल्या सुविधा देणं हे तेवढं सोपं नसतं काम. भाई आणि शैलेशला खरोखर त्याचं श्रेय दिलं पाहिजे. कारण त्याने खरोखर मनापासून स्वतःचा कार्यक्रम, माझ्या पंचक्रोशीचा कार्यक्रम, माझ्या तालुक्याचा कार्यक्रम आहे आणि माझ्या जिल्ह्याचा कार्यक्रम आहे हे समजून ते लोक काम करतात. आज आम्ही ISPL बघतो. यावर्षी मी जरा ISPL ड्रॉप केली कारण माझा वर्ल्ड कप होता, म्हणून मी ISPL माझ्या घरची टीम आहे पण ती मी ड्रॉप करायला लागली. कारण मला वर्ल्ड कप हा इम्पॉर्टंट होता, कारण ते इंटरनॅशनल इव्हेंट आहे आणि त्या इव्हेंटमध्ये माझं कुठेतरी योगदान असतं अफगाणिस्तान टीमसाठी. कारण माझं अफगाणिस्तान टीमबरोबर बॉन्डिंग आहे गेली 5 वर्ष आणि ते लोक ICC किंवा BCCIला विनंती करतात की आम्हाला हाच मॅनेजर पाहिजे म्हणून. त्याचं हे सगळं श्रेय या मिडभाव गावचं आहे. कारण मिडभावमध्ये लोक जी मला ओळखतात, कारण मी ह्या मिडभावचा रहिवासी आहे, माझं शिक्षण इथे झालं आहे आणि कामानिमित्त मी मुंबईत गेलो आहे. फक्त लोकांना या 30 वर्षात 32 वर्षात आमची इम्प्रूव्हमेंट जी आहे ती या क्रिकेटने करून दिली, याच क्रिकेटमधून चालू झाली आणि आमचा एंडसुद्धा ह्या मिडभावमध्येच होईल. कारण आम्ही ह्या क्रिकेटवर प्रेम करणारे लोक आहे. मी सांगितलं अंपायरना माझ्या की माझ्या DY पाटीलची मॅच होती माझ्या कंपनीची, ती एक मॅच मी ड्रॉप करून इकडे आलो आहे. कारण मला माझा गाव पहिला महत्त्वाचा वाटला, माझी टुर्नामेंट महत्त्वाची वाटली मला. कारण रामेश्वर प्रतिष्ठान हे माझं हृदय आहे. रामेश्वर आमचं जे देवस्थान आहे त्याच्या नावाने हे प्रतिष्ठान आहे. आमच्या रामेश्वर देवाला आम्ही अगदी प्रणाम करून आम्ही ह्या टुर्नामेंटला सुरुवात केली होती. या टुर्नामेंटचं हे की तो 23वं वर्ष आहे आणि त्या 23व्या वर्षाचा साक्षीदार मी आहे. मी साक्षीदार आहे कारण ही दरवर्षी मी येत असतो. 1 दिवसासाठी तर 1 दिवसासाठी यायला लागतं. आणि कारण हा जो आता मोसम आहे तो मुंबईतला लेदर बॉल क्रिकेटचा मोसम आहे. कंपनीच्या मॅचेस असतात, क्लबच्या मॅच असतात, त्या मी ड्रॉप करू शकत नव्हतो. पण मी माझ्या गावासाठी किंवा माझ्या रामेश्वर प्रतिष्ठानसाठी मला येणं गरजेचं होतं असं समजून मी आलो आहे. आणि हे माझं घरचं कार्यक्रम आहे, माझ्या घरची दिवाळी आहे, त्यामुळे मी दिवाळीला आवर्जून येतो. नक्की ही माझ्यासाठी दिवाळी आहे. दत्ता सर, आपण टॅलेंट पाहिलं आहे. टेनिस बॉल क्रिकेटसुद्धा खूप चांगलं खेळलं जातं या देवगड तालुक्यामध्ये, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. तर कधी कधी टॅलेंट असतो पण त्यांना ती स्टेप गाठता येत नाही. मग तुमचा पर्सनल अनुभव वापरून जर खरंच कोणी टॅलेंटेड क्रिकेटपटू आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तर ती मदत तुमच्याकडून त्या खेळाडूला होईल का?
सर मदत तर मी पडद्यामागून करत असतो. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. दर्शन बांदेकर, मी स्वतःहून त्याला फोन केला होता. लास्ट इयर त्याने फॉर्म भरला नव्हता ISPLला. तुमच्या माहितीसाठी सांगतो आहे. आणि मी त्याला फोन केला, दर्शन तू फॉर्म का नाही भरला? तर त्याने विचारलं की सर लेट झालं होतं माझ्याकडनं, काय होईल का? तर मी ना टुर्नामेंट जे ऑर्गनायझर आहेत ISPLचे ते माझे क्लोज मित्र आहेत. मी त्यांना विनंती केली. ते बोलतो की तो रूल तोडू शकत नाही आता आम्ही, कारण ज्या झोनमधनं तो येत होता त्या झोनमधले प्लेयर ऑलरेडी घेतले होते. कोणाला इंजुरी झाली असती तर आपण घेऊ शकलो असतो. पण आज मला तोच दर्शन बांदेकर यावर्षी त्याच ISPLमध्ये खेळताना दिसला. मी बिझी होतो पण मी त्याची ती ISPL शो बघत होतो. आणि मी आत्ता एक 4च दिवस झाले मुंबईत येऊन. अफगाणिस्तान टीम रिटर्न गेली, कारण आम्ही क्वालिफाय नाही झालो पहिल्या सुपर 8मध्ये. आमची टीम रिटर्न गेली. पण मी मॅच बँगलोरला असो, दिल्लीला असो, अहमदाबादला असो, नाही तर मग चेन्नईला असो, मी मॅच रामेश्वर प्रतिष्ठानची बघत होतो. कारण ते शेवटी माझं लक्ष सगळं इकडे होता की बाबा माझं आयोजन बरोबर करतायत की नाही, किंवा काही गोष्टी बरोबर होत आहेत की नाही. पण ते काय सांगायला नको, जे सगळे आहेत. खरोखर भाईला आणि शैलेशला खरोखर सॅल्यूट द्यायला पाहिजे. त्याने जी ही मुलं पकडून ठेवली आहेत ना सर, हे टॅलेंट आहे आमचं. हे टॅलेंट त्यांनी तयार केलं आहे. आमच्यानंतर तुम्ही आहे. पण मुलांनीसुद्धा समजून घेतलं पाहिजे की आम्हाला एवढं सगळं मोठा प्लॅटफॉर्म देतो आहे भाई, शैलेश आम्हाला एवढा मोठा प्लॅटफॉर्म. कारण मी जसं तुम्हाला मी का सांगतो आहे, मी सुद्धा कोणी काय एज्युकेटेड असं म्हणजे मॅनेजमेंट करून नाही आलो आहे. मला कोणीतरी प्लॅटफॉर्म दिला आणि त्या प्लॅटफॉर्ममधनं मला काय करायचं आहे, मी त्याच्यामध्ये काय बेटर करू शकतो, काय चांगलं काम करू शकतो, हा प्लॅटफॉर्म घेऊन मी इथं पोचलो. आज इंटरनॅशनल तेवढी माझी लेवल नव्हती, पण मी आज इंटरनॅशनल हे माझा 4था वर्ल्ड कप केला आहे. मी या 4था वर्ल्ड कप एक 50 ओव्हरचा केला, 2 T20 केली, आणि आता वुमन्स तुम्ही बघितले असेल वर्ल्ड कप. त्या वर्ल्ड कपला सुद्धा मी जे मॅच ऑफिशियल आहेत त्यांचा मी बिग बॉस होतो. मी तिथे मॅनेजर होतो. कारण हे ज्यावेळी तुम्हाला जबाबदारी मिळते ना, त्यावेळी तुमच्यामध्ये काहीतरी टॅलेंट असतं. आणि खरं सांगतो तुम्हाला मनापासून, या मिडबाव गावच्या हर एक नागरिकामध्ये टॅलेंट आहे. आणि हे मी नाही सांगत आहे. तुम्ही मुंबईमध्ये, मी मुंबईत राहतो, मी लालबागवासी आहे. आणि ह्या लालबाग, ठाणा किंवा विरार, नवी मुंबई इथे तुम्ही बघाल तर आमदार, खासदार, नगरसेवक हे सगळे ह्या मिडबाव गावात आहेत ना. तुम्ही मोजायला तुम्हाला कमी पडतील एवढी लोक आहेत, एवढी लोक आहेत. पण एवढीच म्हणजे मला सगळ्यांना एवढीच विनंती आहे की माझ्या गावाची लोकसंख्या मी असताना 16 ते 17 हजार होती. ती आता कुठेतरी 3,500-4 हजारावर आली आहे. लोक कामानिमित्त गेली ठीक आहेत, पण कामसुद्धा असायला पाहिजे हाताला. परवाची एक गोष्ट सांगतो. एकाने एक ना फेसबुकवर हे विचारलं की रामेश्वर प्रतिष्ठानमध्ये ह्या सिंधुदुर्गातले किती प्लेयर खेळणार. मी त्याच्यावरती लिहिलं आहे की ही टुर्नामेंट आहे ना, ही स्पेशली आम्ही सिंधुदुर्गातल्या प्लेयरचा प्लॅटफॉर्म तयार व्हावा म्हणून ही टुर्नामेंट करतो आम्ही. आमचे जे हे बाकीचे जे स्टार प्लेयर येतात, म्हणजे केतन असेल, आता तुम्ही म्हणजे हे कृष्णा आला, आता जस्ट कृष्णा आला, हे सगळे मोठे लिजंड आहेत. हे सगळे लोक ह्यांना बघतात, टेनिस क्रिकेटमध्ये बघतात. पण काही वर्षापूर्वी हेच प्लेयर लेदर बॉल खेळत होते. आज तुम्हाला एक सांगतो, लेदर क्रिकेट टुर्नामेंट जे ऑर्गनायझर आहेत त्यांना टेन्शन आलं ISPLमुळे. कारण जेवढे पैसे ISPL देते आहे त्याच्या 50% पैसे तुम्हाला लेदर बॉल खेळून मिळत आहेत. त्यामुळे लेदरमधले चांगले चांगले प्लेयर हे या ISPLमध्ये किंवा टेनिस बॉलमध्ये आकर्षित झाले आणि ते खेळायला लागले आहेत. त्याचं तुम्हाला म्हणजे आता तुम्ही बघत असाल, हे सगळे खेळतात. जगतसुद्धा 23 खेळला आहे, जगत सरकार बेंगॉलला. त्याच्यानंतर आमचा तुम्हाला एक सागर अली कॅप्टन होता बेंगॉलचा, पण तो त्याने ट्रॅक चेंज केला, तो टेनिसमध्ये आला. कारण हे लोक फर्स्ट इयरला माझ्या टीमबरोबर होते ISPLच्या. त्यांनी त्यांचं आमचं काम आहे त्यांना विचारणं किंवा त्यांच्याकडून काही अडचणी म्हणजे समजून घेणार. पण आम्ही समजून घेतले. त्यावेळी कळालं की लेदर क्रिकेटमध्ये काही ठिकाणी पैसे नाही आहेत. आज दर्शन बांदेकर हा MIचा नेट बॉलर होता, पण त्याला त्याचा ट्रॅक चेंज करायला लागला, कारण जॉब नाही आहे, नोकरी नाही आहे. हे का होतं आहे तर बघा, आता तुम्ही बघताय लोकसंख्या एवढी वाढली आहे, नसतीलच, पण कुठेतरी एक चांगलं प्लॅटफॉर्म देऊन यामार्फत त्यांना कुठेतरी हातभार लागेल प्लेयर्सच्या, त्यांच्या म्हणजे टॅलेंटला. हे सगळं आम्ही बघत असतो. आज आमचं लिजंड आहे या सिंधुदुर्गाचं, उमेश मांजरेकर आमचा आता इकडे अंपायरिंग करतायत. खरोखर लिजंड आहे.
हा म्हणजे उमेश मांजरेकर जर मुंबईत असते तर आम्ही त्या उमेश मांजरेकरला बघतो, शंतनू गायचोर, म्हणजे त्या लेवलचा तो माणूस आहे. पण म्हणतात ना की प्लॅटफॉर्म लागतो. तुम्ही जे आता मला विचारलात, मी प्रयत्न करत असतो. माझ्याकडे मुलं मालवणची येतात, वेंगुर्ल्याची येतात, सावंतवाडीची येतात, कणकवलीची येतात. आम्ही सगळ्यांना सदैव मुंबईत मदत करतो आहे. पण मी शो नाही करू शकत, कारण शेवटी माझं क्षेत्र हे मुंबईत आहे. मी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या ज्युडेशनमध्ये आहे. म्हणजे खारघरपासून अगदी विटीपर्यंत, डहाणूपासून चर्चगेटपर्यंत आणि वांगणीपासून विटीपर्यंत हा आमचा मुंबई क्रिकेट असोसिएशनचा एरिया आहे. त्याच्यामध्ये आज बरं वाटलं की तुम्ही मला एक क्वेश्चन केलात की तुम्ही काय करू. मी करत राहतो, फक्त मी पडद्यामागचा हिरो आहे. मागे पुढे येत नाहीत मी, कारण का पुढे येणं जो आमच्यासाठी ते धोकादायक असतं. म्हणून थोडंसं आम्ही लांब राहतो, कारण मी त्याच्यात हॅपी आहे. धन्यवाद. आणि जसं तुमच्या माहितीसाठी काल बबल नाईक म्हणजे सुपर 9 खेचणारा तो पहिला फलंदाज सिंधुदुर्ग जिल्ह्यातलाच लागलेला आहे. तर आता आपण लगेचच शेवटच्या प्रश्नाकडे येतोय. आभार आणि दिलगिरी हे 2 शब्द खूप महत्त्वाचे असतात आयोजकांसाठी. तर जी गेली 23 वर्ष प्रतिष्ठानसाठी किंवा ही टुर्नामेंट यशस्वी होण्यामागे ज्यांचं आम्हाला सहकार्य लाभलं, प्रत्येकाची नावं घेणं शक्य नाही. ज्ञात अज्ञात व्यक्तींचं प्रत्येकाचं जेवढ्यांचं सहकार्य लाभलं, कारण कोणाच्या सहकार्याशिवाय एवढी मोठी स्पर्धा यशस्वी होत नाही. त्या प्रत्येकाचा आम्ही प्रतिष्ठानच्या वतीने आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो. त्याचप्रमाणे काही त्रुटी राहून जातात. एवढा मोठा इव्हेंट असेल तर त्यामध्ये कुठेतरी काहीतरी त्रुटी राहतात, आणि त्या त्रुटी जर राहिल्या असतील तर त्याबद्दल आम्ही प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. आणि भविष्यात अशा त्रुटी राहणार नाहीत यासाठी आम्ही 100% प्रयत्न करत राहणार. आणि यापेक्षाही प्रतिष्ठानची टुर्नामेंट ही जिल्ह्यात सर्वात मोठी आहेच आणि भविष्यातही होणार. पण प्रतिष्ठानची टुर्नामेंट सर्वात मोठी असण्यापेक्षा शिस्तबद्ध ही आणि यशस्वीरित्या पार करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याकडे आमचं प्रामुख्याने लक्ष राहणार. पुन्हा एकदा चुकून काही आपल्या आयोजनामध्ये राहून गेलं असेल तर प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद दत्ता सर, धन्यवाद अजयताई, धन्यवाद पारकरजी. आपण पुन्हा एकदा आपल्या कामात रुजू होऊ शकता. आणि आपण एक छोटासा ब्रेक घेतोय आणि समोर करणार आहोत पुढच्या